आप्पे पात्रामध्ये साखर घालून आज आपण गुढीपाडवा विशेष घरच्या घरी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ बनवणार आहोत। रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही हा पदार्थ बाहेरून आणणारच नाही। नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे आपल्याला एक आप्पे पात्र घ्यायचं आहे। आता याच्या सर्व साच्यांना तूप लावून घ्यायचं आहे। सर्व साचे तूप लावून व्यवस्थित असे ग्रीस करून घ्यायचे आहेत। आता हे आप्पे पात्र आपण साईडला ठेवून देऊया। एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि असा सुती धागा म्हणजे दोरा घ्यायचा आहे। जाडसर पांढरा शुभ्र दोरा घ्यायचा, तो स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून त्याचबरोबर असा पिळून घ्यायचा। आता धुतलेला दोरा लगेच आपल्याला या आप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। सर्व साच्यांमध्ये हा दोरा आपल्याला असं सेट करून घ्यायचा आहे। ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची म्हणजे नंतर आपली गडबड होणार नाही। सर्व दोरा व्यवस्थित असं याच्या साच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवतो आहे। अगदी बरोबर ओळखलेला आहे तुम्ही। पहा, इथे आपण याच्या सर्व साच्यांमध्ये हा दोरा व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे। रेसिपी झटपट होणारी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता आपल्याला ना इथे 1 वाटी साखर घ्यायची आहे। आता ही साखर लगेच आपल्याला एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। इथं मी कढईमध्ये बनवते। आता यामध्ये आपल्याला जितकी साखर घेतली ना त्याच्या अर्धापट पाणी घालायचं आहे। 1 वाटी साखरेकरता अर्धी वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। म्हणजेच साखर भिजेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं। हे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे। आता लगेचच आपल्याला ही साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। साखर विरघळवून घ्यायची आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे। सर्व साखर आपण व्यवस्थित अशी विरघळून घेऊयात आणि इथे ना आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। गुढीपाडवा विशेष हा पदार्थ आपण एकदा जर घरी बनवले ना तर तुम्ही दरवर्षी घरीच बनवाल। मागच्या 2-3 वर्षापासून सुद्धा मी ही रेसिपी घरीच बनवते। तुमच्यासोबत सुद्धा मी मागच्या 2 वर्षापासून ही रेसिपी दरवेळेस शेअर करते। पहा, इथे आपण साखर व्यवस्थित अशी विरघळवून घेतलेली आहे। आता याचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे। पहा, इथे पाकाला ना मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे ना अधूनमधून कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे। सतत याला असं ढवळत राहायचं आहे। आता पाकाला आणखीन छान घट्टसरपणा येऊ द्यायचा आहे। अधूनमधून असं मिक्स करत राहायचं। आता हा पाक व्यवस्थित असा पूर्णपणे परफेक्ट शिजला आहे की नाही किंवा तयार झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये या पाकाचे 1-2 थेंब सोडायचे। पहा, हे पाकाचे थेंब असे एका जागी सेट होत नाहीत, असं पसरते म्हणजे पाक तयार व्हायला अजून वेळ आहे। आणखीन 1-2 मिनिटं याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया। कंटिन्युअसली याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटानंतर पुन्हा पाण्यामध्ये याचा 1 थेंब सोडून पाहिला। बघा, इथे हा थेंब अजिबात इकडे तिकडे सरकत नाही, एका जागी सेट झाला आहे। म्हणजेच आपला हा पाक अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। पाक घट्टसर झालेला आहे, छान असं क्रिस्टलाइज सुद्धा झालेला आहे। आता लगेचच वेळ न घालवता आपल्याला पटापट हे मिश्रण आप्पे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हात पटापट चालवायचा आहे, कारण ही जी साखर आहे ना जशी जशी थंड होईल ना तशी तशी लगेचच घट्ट व्हायला लागते। त्यामुळे पटापटच 1 मिनिटाच्या आतच आपल्याला हे सर्व मिश्रण साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। गरमागरम असं मिश्रण पहा आपण सर्व साच्यांमध्ये भरून घेतलेलं आहे। आता याला ना थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर पहा, हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता लगेचच या गाठी आपण या आप्पे पात्रामधून अशा मोकळ्या करून घेऊयात। पहा, या आप्पे पात्रामधून अगदी सहजच निघतात, कारण आपण सुरुवातीला याला तूप लावून घेतलं होतं। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या गाठी अगदी पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या दिसतात। यामध्ये आपण दूध, सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाही, तरीसुद्धा आपली ही साखरेची गाठी छान पांढरी शुभ्र अशी झालेली आहे। छान खुसखुशीत आणि जाळीदार झालेली आहे। पहा, गाठीला मस्त अशी जाळी पडली आहे, म्हणजेच गाठी छान खुसखुशीत अशी झालेली आहे। इथे आपली गुढीपाडवा विशेष पांढरी शुभ्र साखरेची माळ म्हणजेच गाठी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी एकदा या पद्धतीने गाठी बनवून पहा। मी सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत वापरून पहा। अतिशय पांढरी शुभ्र आपली ही गाठी घरच्या घरी तयार होते। यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर वापरून कलरच्या सुद्धा गाठी बनवून घेऊ शकता।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.